मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो देव पाहिल वरती, हिशोब होईल आणि नंतर शिक्षा मिळेल. पण खरं सांगू का, पाप आणि पुण्याचा हिशोब माणसाला इथेच याच आयुष्यात द्यावा लागतो. जो माणूस खोटं बोलतो तो कधी ना कधी स्वतःच्या जाळ्यात अडकतो. जो फसवणूक करतो त्याच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही आणि जो चुकीचा मार्ग निवडतो त्याच्या आयुष्यात शांतता कधीच येत नाही. हेच तर असतं पापाचं फळ. मन अस्वस्थ होतं, झोप उडते, नाती तुटतात. पण पुण्य बघा, कोणाला मदत केली, प्रामाणिक मेहनत केली तर काय मिळतं? मनाला समाधान मिळतं, लोकांचा आदर मिळतो, संकटात माणसं आपोआप मदतीला येतात. मित्रांनो, देव शिक्षा देण्यासाठी काठी घेऊन बसलेला नसतो. तो फक्त आपल्या कर्माचा रिटर्न देतो. जसं बियाणं पेरतो तसंच पीक उगवतं. आज जर तुम्ही कोणाचं दुःख वाढवत असाल तर उद्याही तुमचं दुःख कोणी कमी करणार नाही. आणि आज जर तुम्ही कोणाच्या डोळ्यात हसू आणत असाल तर देव स्वतः तुमच्या आयुष्यात उजेड आणतो. म्हणून लक्षात ठेवा, पाप आणि पुण्याचा हिशोब स्वर्गात नाही तर तो इथेच याच जन्मात चुकता करावा लागतो. आजपासून ठरवा, वाईट नाही करायचं, चांगुलपणा सोडायचा नाही आणि परिस्थिती कशी असू माणुसकी हातातून जाऊन द्यायची नाही. कारण शेवटी संपत्ती नाही, पद नाही, प्रसिद्धी नाही, फक्त कर्मच तुमच्यासोबत येतात.